नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 7 एप्रिल 2025 ते 13 एप्रिल 2025 साप्ताहिक प्रेम राशी भविष्य. तूळ राशी. विवाहित जीवनात या आठवड्यात आपल्याला थोडी अधिक सावधानी बाळगावी लागेल, कारण शक्य आहे की आपण आणि आपल्या जोडीदारामध्ये एखादी बाह्य व्यक्ती अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. परंतु यावेळी चांगली गोष्ट अशी असेल की आपल्यात समन्वयन साधून आणि एकमेकावर विश्वास ठेवल्यास आपण दोघेही एकत्रितपणे प्रत्येक परिस्थितीचे निराकरण करण्यास सक्षम असाल. या आठवड्यात आपल्याला आपल्या प्रेम प्रकरणातील जबाबदाऱ्याविषयी असलेली आपली कर्तव्ये देखील समजून घेणे आवश्यक आहे. यासाठी आपण आपल्या कामाच्या क्षेत्रासाठी आणि कुटुंबाला ज्या प्रकारे वेळ देता, त्याच प्रकारे आपल्याला आपल्या नात्यास योग्य वेळ देणे देखील आवश्यक असेल. कारण आपण आपल्या प्रिय व्यक्तीला पुरेसा वेळ दिला नाही तर त्याला राग येऊ शकतो, ज्यामुळे मानसिक ताण वाढण्याचीही शक्यता आहे. उपाय: नियमित 33 वेळा ओम शुक्राय नमः मंत्राचा जप करा. वृश्चिक राशी. विवाहित लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला राहील. यावेळी तुम्ही तुमच्या सासरच्या लोकांच्या सोबत खूप चांगले वागू शकाल, त्यामुळे तुमच्या जोडीदाराचा तुमच्या सोबत देखील विनम्र भाव असेल. हा सप्ताह प्रेमाच्या दृष्टीने तुमच्यासाठी बराच अनुकूल परिणाम देणारा सिद्ध होईल, कारण सुरुवातीलाच तुमच्या दोघांच्या प्रति आकर्षण भाव दिसेल. याच्या परिणामस्वरूप तुम्ही एकमेकांसोबत खूप मनमोकळे करताना दिसाल. उपाय: राहू ग्रहासाठी यज्ञ हवन करा. धनु राशी. या सप्ताहात तुमच्या जीवनसाथीद्वारे केली जाणारी बऱ्याच प्रकारची मागणी तुमच्या मानसिक तणावाचे मुख्य कारण बनू शकते. यामुळे तुम्हाला निजी जीवनासोबतच कार्यक्षेत्रातही मन लावण्यात समस्या येऊ शकतात. यामुळे तुम्हाला त्यांना समजण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात तुम्ही काही कार्यात आपल्या प्रियतम सोबत हरू शकता. यामुळे तुमच्या अहंकाराला ठेच पोहोचेल. अशात तुम्ही आपल्या हरण्याने चिंतित होण्याऐवजी त्यापासून शिकवण घेण्याची आवश्यकता आहे, कारण असे करणे तुमच्या प्रियकराच्या गोष्टींचा योग्य ताळमेळ करून प्रत्येक कार्यात विजय प्राप्त करू शकतील. उपाय: नियमित 21 वेळा ओम बृहस्पतेय नमः मंत्राचा जप करा. मकर राशी. रोमांस आणि प्रेम तात्पुरते रूप आपल्या राशीच्या विवाहित लोकांच्या जीवनात आपल्यासाठी त्रासदायक धडे बनू शकतात. तथापि आपल्याला हे समजले पाहिजे की विवाहित जीवनात पती-पत्नीमध्ये वाद होणे शक्य आहे, परंतु विवाद असूनही हे खरे आहे की आपण दोघेही एकमेकाशिवाय जगू शकत नाही. म्हणून हे लक्षात ठेवणे आपल्यासाठी शहाणपणाचे ठरेल. या आठवड्यादरम्यान आपण आपल्या प्रियशी आपल्या भूतकाळातील अनेक रहस्य शेअर करण्याचा निर्णय घेऊ शकता. तथापि आपल्या प्रिय भावना, आपल्या वैयक्तिक भावना आणि गोपनीय गोष्टी शेअर करण्यासाठी हा काळ थोडा प्रतिकूल असेल. असे केल्यास शक्यता आहे की आपला प्रियकर आपल्याला फसवणारा समजत असेल, म्हणून आता असे काहीही करणे टाळा. कुंभ राशी. या सप्ताहात तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत उत्तम वेळ व्यतीत करण्यासाठी आपले खूप खर्च करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही या वेळेचा पूर्ण लाभ घेण्यात यशस्वी राहाल. यामुळे तुम्हाला वैवाहिक जीवनातही उत्तम फळांची प्राप्ती होऊ शकेल. या सप्ताहात जर तुम्ही आपल्या प्रेमसंबंधात मजबूतीची इच्छा ठेवता, तर तुम्हाला आपल्या नात्यामध्ये
अहमभाव दूर केला पाहिजे. तथापि तुम्ही दोघे परस्पर योग्य संवाद कायम ठेवून असे करण्यात यशस्वी राहाल. यावेळी तुम्ही साथीला महत्त्वपूर्ण असल्याचा अनुभव देण्यासाठी त्यांना आपल्या काही उत्तम खास मित्र किंवा भाऊ बहिणीसोबत भेटण्याचा निर्णयही घेऊ शकता. उपाय: शनिवारी गरीब लोकांना अन्नदान करा. मीन राशी: या सप्ताहात तुमच्या प्रेमजीवनात आनंदाची बहर येईल, कारण ग्रहांच्या यावेळी शुभस्थिती तुमच्या प्रेमजीवनासाठी एक आदर्श स्थिती सांगितली जाऊ शकते. जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत आपल्या जीवनातील सर्वात उत्तम सप्ताह यावेळी घालवू शकता. तथापि यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्या भावनांना आपल्या साथीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता असेल. उपाय: शनिवारी राहू ग्रहासाठी यज्ञ हवन करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक प्रेम राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.